नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 11 मनूंचा स्वयंभू मनूंचा उपदेश। श्लोक नंबर 27। तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्। यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता। तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्। यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता। तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्। यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता। तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता। तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, तमेव मृत्युम् अमृतं तात दैवम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, सर्वात्मनोपेहि जगत्परायणम्, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, यस्मै बलिं विश्वसृजो हरन्ति, गावो यथा वैनसि दामयन्त्रिता, गावो वसो वैनसि दामयन्त्रिता। त्यांना भगवंतांना त्यांना भगवंतांना एव एव निश्चितपणे निश्चितपणे मृत्युम् मृत्युम् मृत्यू अमृतम् अमृतम् अमरत्व अमरत्व
तात तात प्रिय बाळ प्रियबळ दैवम दैवम भगवंत भगवंत सर्व आत्मना सर्व आत्मना सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी उपेही तेही शरण जा शरण जा जगत जगत जगताचे जगताचे परायणम परायणम अंतिम ध्येय अंतिम ध्येय यस्मै तस्मै ज्यांना ज्यांना बलिम बलिं आहुती आहुती विश्वसृज विश्वसृजः ब्रह्मदेवांसारखे सर्व देव ब्रह्मदेवांसारखे सर्व देव हरंती हरंती धारण करतात धारण करतात. गावः गावः बैल यथा यथा ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे वय वय न चुकता न चुकता नसी नसी नाकामध्ये नाकामध्ये दाम दान दोराने दुराने यंत्रिता यंत्रिताः नियंत्रित नियंत्रित भाषांतर आहे बाळ ध्रुव जगाच्या प्रगतीचे अंतिम ध्येय असणाऱ्या जगाच्या प्रगतीचे अंतिम ध्येय असणाऱ्या परमपुरुषोत्तम भगवंतांना परमपुरुषोत्तम भगवंतांना कृपया शरण जा. कृपया शरण जा. ब्रह्मदेव ज्यांचे प्रमुख आहेत ब्रह्मदेव ज्यांचे प्रमुख आहेत त्या देवांसह त्या देवांसह सर्वजण त्यांच्या नियंत्रणाखाली सर्वजण त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहेत. कार्य करीत आहेत. जसा एखादा बैल जसा एखादा बैल नाकात व्यसन घालून नाकात व्यसन घालून त्याच्या स्वामीकडून नियंत्रित केला जातो. त्याच्या स्वामीकडून नियंत्रित केला जातो. स्वयंभू म्हणून उपदेश करतात ध्रुव महाराजांना. बरेच दिवस आपण वाचत आहोत, तर आता डायरेक्टली म्हणतात की शरण जा बस. सगळे भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे आपण जर शरण गेलो नाही तर याचा अर्थ आपण त्यांच्या नियंत्रणातून स्वतंत्र व्हायचा प्रयत्न करतोय, जे कधी शक्य नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे बऱ्याचदा श्रीमद भागवतम मध्ये 2-3 श्लोक आहेत. भगवंतांनी पण याचं पालन केलेलं म्हणून सांगितलं जातं की बैलांना कंट्रोल करायचं असेल तर त्यांच्या नाकात व्यसन घालावं लागतं. आता बरेचसे आपले भक्त लोक म्हणतात की हा बैलांवर अत्याचार आहे, अन्याय आहे. शास्त्रामध्ये ते दिलेलं आहे. बैलांची शारीरिक रचनाच तशी केलेली आहे, त्यामुळे त्यात काही चुकीचं नाही. ज्यांच्याकडे बैल नाहीत तेच लोक म्हणत असतात असं. एनिवे, श्रील प्रभुपादांचं तात्पर्य आहे, परम नियंत्यापासून स्वातंत्र्य घोषित करणे हीच भौतिक व्याधी आहे. जसं बैलाला कंटिन्युअसली कंट्रोल मध्ये ठेवलं जातं, तसं भगवंतांच्या कंट्रोल मध्ये सगळे आहेत. देवी देवता देखील, आपण तर आहोतच. देवी देवता, काल जसं आपण वाचत होतो भगवद्गीतेमध्ये, सगळे भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. मग भगवंतांचा हा जो कंट्रोल आहे, म्हणूनच त्यांना ईश्वर, महा ईश्वर म्हटलं जातं. भगवंतांचा हा जो कंट्रोल आहे तो ज्याला मान्य नसतो तो इनडायरेक्टली
त्याला असं म्हणायचं असतं की मी कंट्रोलर आहे. हम्म. नियंता म्हणजे परम नियंत्रक परमेश्वर पासून स्वातंत्र्य घोषित करणे म्हणजे मी त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही अशी घोषणा करणे, किंवा मनातल्या मनात जरी अशी तुमची इच्छा झालेली असेल तर त्याला प्रभुपाद इथे भौतिक व्याधी म्हणतात. हाच भौतिक आजार आहे सगळ्यात मोठा, ज्याला कधी कधी आपण अहंकार पण म्हणतो. वास्तविकपणे आपण जेव्हा परम नियंत्रकाला विसरतो आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवू इच्छितो, तेव्हाच आपण आपल्या भौतिक जीवनाचा प्रारंभ होतो. ज्या क्षणाला आपण विसरतो की आपलं कंट्रोलर कोण आहे, स्वामी कोण आहे, प्रभू कोण आहे, म्हणजेच आपण स्वतः स्वामी प्रभू व्हायची इच्छा ठेवतो, त्या क्षणाला आपलं भौतिक जीवन सुरू होतं. तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं. भौतिक जगातील प्रत्येक जण व्यक्तिशः, राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आणि इतर अनेक मार्गाने परमश्रेष्ठ नियंत्रक होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. भौतिक जगातला प्रत्येक जण व्यक्तिशः, राष्ट्र म्हणून, समाज म्हणून एकापेक्षा दुसरा श्रेष्ठ व्हायचं कॉम्पिटिशन चालू आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. ध्रुव महाराजांच्या आजोबांनी त्यांना युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या आजोबांना चिंता वाटली की ध्रुव महाराज आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन संपूर्ण यक्ष वंशाचा विनाश करण्यासाठी युद्ध करीत आहेत. वैयक्तिक खूप महत्वाचं आहे. वैयक्तिक वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळ्या अपयशाचं कारण असतं. कुठल्याही ग्रुपमध्ये, संस्थेमध्ये जर आपण वैयक्तिक महत्वाकांक्षा घेऊन आलो, सगळं बिघडतं. प्रभुपाद म्हणायचे भक्तांची वैयक्तिक महत्वाकांक्षा ही आपल्या चळवळीला सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षा शब्द वापरतात शिल प्रभुपाद इथे. पर्सनल अम्बिशन मोस्ट डेंजरस. नाही मित्रांमध्ये, नाही ग्रुपमध्ये, नाही कुठल्या संस्थेमध्ये, नाही कुठल्या कंपनीमध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये आपली वैयक्तिक महत्वाकांक्षा नसली पाहिजे. पर्सनल अम्बिशन नसलं पाहिजे. नसेल तर मग सगळं वेगवेगळ्या दिशेला जातं, हो की नाही. सदैव भगवंतांची सेवा करायची आहे, प्रभुपादांची सेवा करायची आहे, हा एकमेव उद्देश असला पाहिजे, अम्बिशन असलं पाहिजे. मग जरी भक्तांची मतं वेगवेगळी असली तरी तिथे काही प्रॉब्लेम येत नाही, कारण दोघांचा उद्देश एकच आहे, महत्वाकांक्षा एकच आहे. स्वतःची वैयक्तिक महत्वाकांक्षा असणे म्हणजे दुसरा कोणीतरी माझ्यावरती कंट्रोल करणारा आहे हे मान्य न करणे, आणि म्हणूनच तर सगळे प्रॉब्लेम सुरू होतात, हो की नाही. म्हणून स्वयंभू म्हणून या श्लोकामध्ये ध्रुवांच्या अंतःकरणात असलेली मिथ्या आकांक्षेची शेवटची कल्मशे धुवून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि या कारणास्तव ते परम नियंत्रकाच्या स्थानाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करीत आहेत. संपूर्ण भगवद्गीता भागवतम मध्ये त्या परम नियंत्रकाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात येत आहे. दुर्दैवाने ते श्रेष्ठत्व आपण पूर्णपणे मान्य करत नाही.
विशेष करून भारतामध्ये बरेच जण मान्य करतात की भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहेत, परंतु ते श्रेष्ठ आहेत का? डोंट नो. माहिती नाही. श्रेष्ठ आहेत की नाही माहिती नाही. परमेश्वर आहेत माहिती आम्हाला, त्याचा अर्थ माहिती नाही आपल्याला. परमेश्वर आहेत, परम नियंत्रक आहेत, भगवान आहेत. माझी सगळी इच्छा पूर्ण केली पाहिजे ना त्यांनी. माझी जर ते इच्छा पूर्ण करत नसतील तर मी त्यांना भगवान परमेश्वर का मानू? म्हणून आपण वेगवेगळे भगवान बनवतो. या भगवानकडे आपली इच्छा पूर्ण झाली नाही, त्या भगवानकडे जातो. कोण आहे जो सगळं कंट्रोल करत आहे हे जाणलं तर मग आपल्या कंट्रोल करण्याच्या प्रयत्नांमध्ये जे अपयश येतं त्याचं दुःख तुम्हाला होणार नाही. पर्सनल अम्बिशन, वैयक्तिक महत्वाकांक्षा घेऊन तुम्ही जर काही करायला गेला, त्यातून जे अपयश येतं ते दुःखदायक असतं. माझं पर्सनल अम्बिशनच नाही आहे, प्रभुपादांची सेवा करायची आहे, भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. मग त्याच्यात काही चुकलं, काही अपयश आलं तर मला वाईट वाटायचं काय कारण आहे? मृत्युम अमृतम अर्थात मृत्यू आणि अमरत्व हे शब्द महत्वपूर्ण आहेत. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की असुरांची सर्व संपत्ती शेवटी हरण करणारा मृत्यू मी आहे. ऐहिक प्रकृतीचा स्वामी म्हणून अस्तित्वासाठी सातत्याने संघर्ष करीत राहणे हेच असुरांचे कार्य असते. असे राक्षस पुन्हा पुन्हा मृत्यूच्या आहारी जात राहतात आणि भौतिक जगामध्ये गुंतागुंतीचे जाळे विणतच जातात. भगवंत राक्षसांसाठी मृत्यूचे रूप घेतात तर भक्तांसाठी अमृत अर्थात सनातन जीवनाचे रूप धारण करतात. भगवंतांची निरंतर सेवा करणाऱ्या भक्तांना अगोदरच अमरत्व मिळालेले असते, कारण वर्तमान जीवनात ते जे कार्य करतात तेच कार्य ते पुढील जन्मी करणार असतात. ते केवळ भौतिक शरीराचा त्याग करून आध्यात्मिक शरीर प्राप्त करणार असतात. असुरांप्रमाणे त्यांना भौतिक शरीरामधून देहांतर करावे लागणार नसते, म्हणून भगवंत एकाच वेळी मृत्यू आणि अमरत्व आहेत. ते असुरांसाठी मृत्यू तर भक्तांसाठी अमरत्व आहेत. तेच प्रत्येकाचे अंतिम ध्येय आहेत, कारण ते सर्व कारणांचे कारण आहेत. परत एकदा या सगळ्या वाक्यांमध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला भगवंत किती ग्रेट आहेत हे सांगत आहेत. भगवंत कोणाशी पक्षपात करत नाहीत. परवा वाचला आपण भगवद्गीतेमध्ये ते भगवंत स्वतः सांगतात मी कोणाशी पक्षपात करत नाही. मग असुरांसाठी मृत्यू आणि भक्तासाठी अमरत्व हे पक्षपात नाही. प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की जो जज आहे न्यायालयातला न्यायाधीश, त्याने जर एखाद्याला फाशीची शिक्षा दिली तर त्याच्यासाठी तो जज दोषी नसतो. असुर लोक म्हणतात मला फाशी दिली आणि त्याला सोडलं. ऑफकोर्स तू कर्मच तसं केलेला. त्यामुळे तो जजचा पक्षपातीपणा नसतो. कोणाची बाजू घ्यायची नाहीये. जसं ज्याचं कार्य आहे त्याप्रमाणे फळ मिळतं. मग असुराला पुन्हा 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 मृत्यूला सामोरं जावं लागतं, भक्ताला कायमचं अमरत्व मिळतं. ध्रुव महाराजांना म्हणून सांगितले की तो कोणतीही वैयक्तिक आकांक्षा न ठेवता सर्वतो भावे भगवंतांना शरण जा. काल वाचला आपण, कोणतीही वैयक्तिक आकांक्षा न ठेवता
शब्द महत्वाचा आहे. वैयक्तिक, व्यक्तिगत. तू कोणतीही व्यक्तिगत आकांक्षा न ठेवता सर्वतो भावे भगवंतांना शरण जा. ध्रुव महाराज स्वतः आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की माझी वैयक्तिक व्यक्तिगत इच्छा घेऊन मी आलो, त्यामुळे सगळं चुकलं, नाहीतर आज मी भगवत धामात असतो. परंतु या भौतिक जगामध्ये 36,000 वर्ष राहिले, परत भौतिक प्रभाव झाला थोडा थोडा. स्वायंभू म्हणून त्यांना वाचवायला आले. आता कोणी असा प्रश्न विचारेल की मग देवतांचे पूजन का करण्यात येते? याचे उत्तर देताना येथे देवतांचे उपासक अल्पबुद्धी असतात असे म्हटले आहे. देवता स्वतःसाठी ज्या यज्ञाचा स्वीकार करतात ते यज्ञ अंतिमता भगवंतांच्या समाधानासाठीच असतात. हा विषय मधूनच कुठे आला, कुठून काय आला? ध्रुव महाराजांना स्वयंभू म्हणून सांगतात की तू सर्वतो भावे शरण जा, वैयक्तिक व्यक्तिगत आकांक्षा ठेवू नको. परंतु देवी देवता व्यक्तिगत आकांक्षा ठेवून भगवंतांना शरण गेलेले असतात. त्यांना असं वाटतं की भगवंतांची सेवा करत करत आपण पण आपली कर्म, काम, इच्छा पूर्ण करून घेऊया. परंतु तसं होत नाही. या जगामध्ये प्रत्येक जण भगवंतांची सेवा करत असतो, मग देवता असो, असुर असो. क्षणभंगूर मोहात, भ्रमात पडून आपल्याला असं वाटतं की माझी वैयक्तिक व्यक्तिगत इच्छा पूर्ण होत आहे, परंतु सगळे भगवंतांचीच सेवा करत असतात. देवी देवतांना वाटतं की आपल्यासाठी यज्ञ करतायत लोक, परंतु ते यज्ञ भगवंतांनाच पहिल्यांदा अर्पण करावं लागतं. ते पण विसरतात बिचारे. स्वयंभू म्हणून आता शेवट करतायत त्यांच्या उपदेशांचा. अजून 7-8 श्लोक आहेत. पुढे म्हणतात, य पंचवर्षो जननी त्वं विहाय मातु सपत्न्या वचसा भिन्न मर्मा वनम गतस्तपसा प्रत्यगक्ष अक्षम आराध्य लेभे मूर्ध्नि पदम त्रिलोक्या. बाळ ध्रुव राजा, तू केवळ 5 वर्षाचा असताना तुझ्या आईच्या सवतीने बोललेल्या शब्दामुळे तुझा मर्मभेद होऊन तू अति दुःखी झाला होतास. त्यावेळी मोठ्या धैर्याने तू आपल्या आईचे संरक्षण छत्र त्यागलेस आणि भगवत साक्षात्कार करून घेण्यासाठी योग आचरणाच्या उद्देशाने वनात गेलास. परिणाम स्वरूप तुला त्रिभुवनातील सर्वोच्च पद पूर्वीच प्राप्त झालेले आहे. आठवण करून देतात, सगळं काही भगवंतांनी तुला दिलेलं आहे. मग परत तुझ्या मनामध्ये हा क्षोभ कसा काय निर्माण झाला? माझ्या भावाला मारला, मी त्यांना सोडतच नाही. सगळं तर मिळालेलं आहे. ज्याच्यासाठी तू फायटिंग करतोयस, युद्ध करतोयस, तो तुझा भाव नाहीच आहे. ज्यांना तू मारतोयस ते यक्ष नाहीच आहेत, जीव आहेत. त्या जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार शरीर प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार शरीर त्यांचं काढून घेण्यात येणार आहे. तुला काय अधिकार आहे कोणाला शरीर देण्याचा, शरीर घेण्याचा? भगवंतांची सेवा म्हणून कोणाचं शरीर नष्ट करायचं असेल तर करू शकतो, परंतु आता तू सध्या व्यक्तिगत आकांक्षेने युद्ध करत आहेस. तात्पर्य, ध्रुव आपल्या कुळातीलच एक सदस्य असल्याचा स्वयंभू म्हणून अतिशय अभिमान होता. कारण ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षापासूनच भगवंतांवर ध्यान करण्यास प्रारंभ केला होता आणि पुढील केवळ 6 महिन्यातच ते भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकले. वास्तविकपणे ध्रुव महाराज हे मनुच्या वंशाचे अथवा अखिल मानव समाजाचे भूषण होते. भूषण म्हणजे ज्युएल, क्रेस्ट ज्युएल, सर्वश्रेष्ठ. त्याचा आपल्याला अभिमान वाटतो आपल्या घरात जन्मला.
मानवी कुळाचा प्रारंभ मनूपासून होतो. सुसंस्कृत माणसाला मनुष्य असे म्हटले जाते आणि या शब्दाचा अर्थ मनूचा वंशज असा आहे. मनुष्य म्हणजे मनूचा वंशज, मनूच्या कुळात जन्मलेला. सुसंस्कृत माणसाला मनुष्य मनुष्य म्हटले जाते. बाकीच्यांना काय म्हणायचं? पशु. सुसंस्कृतचा अर्थ असतो ज्याने जीवनाचा उद्देश जाणलाय. सुसंस्कृत अर्थचा अर्थ असा नसतो ज्याने टेक्नॉलॉजी मध्ये प्रगती केलेली. सुसंस्कृतचा अर्थ असतो जो वर्णाश्रम धर्मामध्ये आहे. सुसंस्कृतचा अर्थ नसतो मॉडर्न समाजामध्ये आधुनिक सभ्यतेमध्ये जगणारा माणूस. नो. जो वर्णाश्रम संस्थेमध्ये वर्णाश्रमामध्ये स्थित नाही तो देखील पशुच असतो, मनुष्य नसतो. एनिवे, मनुष्याचा अर्थ प्रभुपाद इथे सांगतात. मानवी कुळाचा प्रारंभ मनूपासून होतो आणि त्या मनुच्या वंशामध्ये जे आहे त्यांना मनुष्य म्हटलं जातं. ध्रुव महाराज हे एकमेव स्वयंभू मनूंच्या कुटुंबाचेच भूषण आहेत असे नव्हे, तर ते अखिल मानव समाजाचे भूषण आहेत. ध्रुव महाराज अगोदरच भगवंतांना शरणागत असल्यामुळे त्यांनी शरणागत जाण्या जीवासाठी अनुचित ठरेल अशी कोणतीही गोष्ट करू नये ही विशेष विनंती त्यांना केली गेली. थोडक्यात जसं आपण सिंपल शब्दात कधी कधी म्हणतो की असं कोणतं कार्य करू नको ज्याच्यामुळे आपल्या कुळाला डाग लागेल, धब्बा लागेल. म्हणून असं वाटलं की ध्रुव महाराज असे करतायत म्हणून ते सांगायला आले. पुढे म्हणतात, तमेन मंगात्मनि मुक्त विग्रहे व्यपाश्रितम निर्गुणम एकमक्षरम आत्मानमन्विच्छ विमुक्तमात्मदृग् यस्मिन्निदं भेदमसत् प्रिय प्रतीयते. म्हणून ध्रुव बाळा, कृपया तुझे ध्यान अक्षर ब्रह्म असणाऱ्या परम पुरुषावर केंद्रित कर. आपल्या मूळ स्थितीत तू भगवंतांचे दर्शन घे आणि अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराने तुला हे भौतिक भिन्नत्व केवळ चंचल असल्याचे दिसून येईल. भौतिक भिन्नत्व म्हणजे काय? स्वयंभू म्हणून काय सांगतायत की तू स्वतःच्या भावाला स्वतःच समजायला लागलायस आणि ज्यांनी मारलं त्यांच्या भावांना शत्रू समजायला लागलायस. जेव्हा या भौतिक जगामध्ये आपले मित्र आणि शत्रू तयार होतात तेव्हा समजायचं आपण देहात्म बुद्धीमध्ये आहोत. आत्मसाक्षात्कार झालेला नाही, कारण इथे काही वेगळं काही नाहीच आहे, सगळे समान आहेत. ध्रुव महाराजांचा भाऊ असो किंवा यक्ष असोत, यक्षाचे भाऊ असोत, ज्यांनी एखाद्याने घोर अपराध केलेला आहे त्याला दंड देणे राजाचं कर्तव्य असतं, परंतु बाकीच्यांचं रक्षण करणं हे देखील त्याचं कर्तव्य असतं. जीवांना त्यांच्या आत्मसाक्षात्कारातील स्थितीनुसार 3 प्रकारची दृष्टी असते. देहात्म बुद्धीच्या संकल्पनेस अनुसरून मनुष्य विविध प्रकारच्या शरीरांमध्ये भेद पाहतो. वास्तविकपणे जीव अनेक प्रकारच्या भौतिक शरीरातून देहांतर करतो, परंतु शरीरांमध्ये असे परिवर्तन झाले तरीही तो सनातनच असतो. म्हणून जीवांकडे देहात्म बुद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते तेव्हा एक जीव दुसऱ्यापासून भिन्न असल्याचे दिसते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उंच आहात मी बुटका आहे, तुम्ही काळे आहात मी गोरा आहे, असं भिन्नत्व नाही. भिन्नत्व म्हणजे काय?
हा माझा आहे आणि हा परका आहे. तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. आणि हे भिन्नत्व किंवा हे वेगळेपण कुठून येतं? देहात्मबुद्धीतून येतं. तो तुझा का आहे? आणि तुझ्या शरीराशी त्याचा संबंध आहे म्हणून तो तुझा आहे. नसेल तर तुझा कसा झाला? आणि ज्याचा मग माझ्या शरीराशी संबंध नाही तो माझा नाही. जसं याच्या आधीच्या श्लोकामध्ये जसं सांगितलं की मनु हे आपले परम पितामह आहेत. त्यांच्यापासूनच मानवाचा वंशच सुरू झाला. तर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण सगळे एकमेकांचे संबंधितच आहोत, नात्यातलेच आहोत. मग माझा परका कसं काय करतो आपण? हळूहळू हे सगळे वेगळे झाले. आता संकुचित प्रवृत्तीने आपण माझा आणि परका करतो. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे 40-50 वर्षांपूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. निदान लोक घरातल्या सगळ्यांना माझे म्हणत होते. आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो, नवरा बायको आणि 4 मुलं, संपलं. त्याच्या बाहेरचे सगळे परके झाले. हो की नाही? अजूनही गावामध्ये खेड्यामध्ये वगैरे अजूनही चुलत्याचे चुलते, आजोबाचे चुलते वगैरे अजून आपलं मानतात. परंतु मॅक्झिमम ठिकाणी आता बंद झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर लॉजिकली पण ऍक्च्युली कुणी वेगळा नाहीच आहे, कारण सगळे स्वयंभू मनूपासून आलेले आहेत. मग हे भिन्नत्व कसं काय करू शकतो आपण? स्वयंभू मनूंना ध्रुव महाराजांच्या दृष्टिकोनातून कोणामध्ये परिवर्तन घडवून आणावयाचे होते. कारण यक्ष आपल्याहून भिन्न आहेत अथवा आपले शत्रू आहेत अशी ध्रुव महाराजांची यक्षांकडे पाहण्याची दृष्टी झालेली. वस्तुतः कोणीच कोणाचा मित्र वा शत्रू नसतो. प्रत्येक जण कर्माच्या नियमानुसार विविध प्रकारच्या शरीरातून देहांतर करीत असतो. पण मनुष्य जेव्हा आपल्या आध्यात्मिक स्वरूप अवस्थेत स्थित होतो तेव्हा तो या नियमानुसार प्राणीमात्रांमध्ये भेद पाहत नाही. हेच तथ्य भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 54व्या श्लोकात दुसऱ्या शब्दात या प्रकारे सांगितले आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. समः सर्वेषु भूतेषु, सर्व भूतांना म्हणजे सर्व जीवांना समान समदृष्टिकोनातून जो पाहतो त्याला माझी भक्ती मिळते. भगवंत सांगतात त्यालाच माझी भक्ती मिळते, बाकी कोणाला मिळत नाही. त्यामुळे हा भाव किती वेळा समजावून सांगितलाय बघा, तरी आपल्या डोक्यात शिरत नाही. पूर्वीच मुक्त झालेला भक्त बाह्य शरीराकडे पाहून प्राणीमात्रांमध्ये भेदभाव करीत नाही. तो सर्व प्राणीमात्रांकडे चेतन आत्मा अथवा अर्थात भगवंतांचा शाश्वत सेवक म्हणून पाहतो, भगवंतांचा अंश म्हणून पाहतो. अशा दृष्टिकोनातून सर्वांकडे पाहावे असे म्हणून ध्रुव महाराजांना सांगितले. अशी दृष्टी धारण करण्याचा उपदेश विशेषत्वाने त्यांना देण्यात आला होता, कारण ते एक महान भगवत भक्त असल्यामुळे त्यांनी साधारण दृष्टीने इतर जीवांकडे पाहणेही योग्य नव्हते. ऑफकोर्स ध्रुव महाराज राजा होते, त्यामुळे कधी कधी त्यांना लोकांना दंड द्यायला लागायचा. परंतु जसं मी मगाशी म्हणालो की न्याय व्यवस्थेमध्ये एखाद्याला दंड देणे याचा अर्थ वेगळं पाहणे नसतं. परंतु स्वतःच्या, परत एकदा तो प्रश्न
शब्द येतो बघा, स्वतःच्या वैयक्तिक व्यक्तिगत इच्छा आकांक्षेच्यासाठी कोणाचे तरी द्वेष करणे, मत्सर करणे, दंड देणे, मारणे, हे पण पाप मध्ये मोडतात. अशा दृष्टिकोनातून सर्वांकडे पाहावे असे म्हणून ध्रुव महाराजांना सांगितले. अशी दृष्टी धारण करण्याचा उपदेश विशेषत्वाने त्यांना देण्यात आला, कारण ते एक महान भगवत भक्त असल्यामुळे त्यांनी साधारण दृष्टीने इतर जीवांकडे पाहणे योग्य नव्हते. म्हणून अप्रत्यक्षपणे ध्रुव महाराजांना दाखवून दिले की ऐहिक आसक्तीमुळेच ध्रुव महाराज आपल्या बंधूस स्वजन आणि यक्षांना शत्रू समजत होते. ऐहिक आसक्तीमुळे मनुष्य जेव्हा भगवंतांचा शाश्वत सेवक या आपल्या मूळ स्वरूप स्थितीत येतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणातील अशी भेदभावपूर्ण दृष्टी त्वरित नष्ट होते. बऱ्याचदा असा प्रश्न केला जातो की जर ज्यांना भगवंतांनी स्वतः ज्ञान दिलेलं आहे, स्वतः दर्शन दिलेलं आहे, तरी ते कसं काय, त्यांच्या मनामध्ये कशी काय ऐहिक आसक्ती निर्माण झाली? होऊ शकते, किंवा भगवंतांची लीला पण असू शकते. कधी कधी लोक म्हणतात ध्रुव महाराज पूर्ण शुद्ध होते, ते कधीच भौतिकवादी विचार करणार नाही, भगवंतांनी अशी लीला केलेली, तसं समजा. परंतु सांगण्याचा उद्देश इथे असा आहे की ही ऐहिक आसक्ती कोणालाही कधीही होऊ शकते. त्यामुळे त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सदैव आपण शुद्ध भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे. मनुष्य जेव्हा भगवंतांचा शाश्वत सेवक या आपल्या मूळ स्वरूप स्थितीत येतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणातील अशी भेदभावपूर्ण दृष्टी त्वरित नष्ट होते. पुढे सांगितलंय, त्वं प्रत्यगात्मनि तदा भगवत्यनंत आनंद मात्र उपपन्न समस्त शक्तो भक्तिम विधाय परमाम शनकैर विद्या ग्रंथी विभेस्यसी ममाहम इति प्ररूढम. अशा रीतीने तू आपली मूळ स्वरूपावस्था पुन्हा प्राप्त कर आणि सर्व आनंदाचे सर्व शक्तिशाली भांडार असलेल्या अखिल प्राणीमात्रांच्या ठाई परमात्म्याच्या रूपाने निवास करणाऱ्या परम भगवंतांची सेवा कर. म्हणजे लवकरच तुला मी आणि माझे या माईक धारणांची विस्मृती होईल. पहिल्या स्कंदामध्ये पण एका ठिकाणी आपण वाचत होतो, आठवते का, मी आणि माझं हे किती डेंजरस आहे. हे 5-6 श्लोकांमध्ये समजावून सांगत होते शुकदेव गोस्वामी. मी आणि माझा हे जायचं असेल तर कंटिन्युअसली भगवंतांची सेवा केली पाहिजे. आपल्या स्वरूप अवस्थेमध्ये स्वयंभू म्हणून ध्रुव महाराजांना सांगतात, अशा रीतीने तू आपली मूळ स्वरूपावस्था पुन्हा प्राप्त कर. स्वरूपावस्था काय आहे? आपली मूळ स्वरूपावस्था, ओरिजिनल पोझिशन आपली काय आहे? भगवंतांचं सेवक, हो की नाही? त्या भगवंतांची आपण जर सेवा करायला लागलो तर लवकरच मी माझं म्हणायचं आपण बंद करतो. ध्रुव महाराज पूर्वीपासूनच मुक्त पुरुष होते, कारण वयाच्या 5व्या वर्षीच त्यांना भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. तथापि मुक्त आत्मा असूनही काही काळापुरते ते मायाजनित भ्रमाने ग्रस्त झाले होते आणि देहात्म बुद्धीमुळे स्वतःला उत्तमाचा बंधू समजत होते. संपूर्ण जगत, संपूर्ण भौतिक जग हे मी आणि माझे या धारणांच्या आधारांवर कार्यरत आहे. जे जग चालण्याचं मेन कारण हे मी आणि माझे, हे भौतिक जगाच्या आकर्षणाचे मूळ आहे, रूट.
माईक संकल्पनांचे मूळ असलेल्या मी आणि माझे या मिथ्या धारणांकडे जर कोणी आकृष्ट झाला तर त्याला या भौतिक जगातच निरनिराळ्या उच्च व नीच स्थितींमध्ये राहणे भाग पडते. स्वतःला जर शरीर समजायला लागलो आपण आणि मी आणि माझं करायला लागलो तर त्याला या भौतिक जगातच वेगवेगळं शरीर बदलत राहावं लागतं. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ऋषी मुनी आणि मनूंनी ध्रुव महाराजांना आठवण करून दिली की तू मी आणि माझे या भौतिक संकल्पनांना चिकटून राहू नकोस. केवळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेद्वारे त्यांचा भ्रम विनासायास नष्ट करता येणे शक्य होते. इथेच थांबूया आपण. अजून एक 5 श्लोक आहेत. उद्या वाचूया. आपण देखील भक्त आहोत, भक्तिमय साधना करत आहोत, परंतु बऱ्याचदा आपण देखील मी आणि माझ्याला बळी पडतो, हो की नाही? काय आपलाय शरीर माझा आहे ज्याला वाटतंय ना तो मी माझं करणार. आणि मी माझं करायचं ते हे जे दिलेलं आहे मागे पण आपण एकदा वाचलेलं आहे. मी आणि माझा हे कशातून व्यक्त होत असतं? पहिली म्हणजे काम आणि दुसरं म्हणजे क्रोध. कामेश क्रोधेश. पुढच्या श्लोकामध्ये स्वयंभू म्हणून सांगणार आहेत ध्रुव महाराजांना की तुझा क्रोध आवर. आपण पण बऱ्याचदा असेच क्रोधित होतो विनाकारण, हो की नाही? जोपर्यंत आपल्याला या शरीराची आसक्ती आहे, या शरीराशी संबंधित गोष्टींची, वस्तूंची, व्यक्तींची आसक्ती आहे, तोपर्यंत आपल्याला हे काम आणि क्रोध सतावत राहणार. आपल्याला वाटतं त्या क्रोधित होऊन आपल्याला आनंद मिळतो. क्रोधाचं गणित कसं आहे बघा. काम जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध येतो. मी माझा अहंकार जेव्हा सॅटिस्फाय होत नाही तेव्हा आपण क्रोधित होऊन तो सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करत असतो. एखाद्याला रागवलं, चिडलं, बोललं, शिव्या दिल्या, 4 मारलं तर 1-2 क्षणासाठी आपल्याला बरं वाटायला लागतं. हृदयामध्ये थोडासा आनंद मिळतो आपल्याला. त्या थोड्याशा आनंदासाठी आपण हे सगळं करतो. हे खूप ध्रुव महाराजांची जी कथा आहे खूप रिलेटेबल आहे आपल्या भौतिक जगताशी. ऍक्च्युली ध्रुव महाराजांना 5व्या वर्षी भगवंतांनी सगळं ज्ञान दिलेलं तरी त्यांना स्वतःचा क्रोध आवरता आला नाही. आपल्याला किती साधना करायला पाहिजे बघा. आणि बरेचसे साधना करणारे देखील भक्त याला बळी पडतात. ध्रुव महाराज स्वतः उदाहरण आहे तिथे. म्हणून ध्रुव महाराज काय मागतात भगवंतांकडे? शुद्ध भक्तांचा संग द्या, हो की नाही? नुसतं साधना करून होत नसतं. एकांत की हरेर भक्ती उत्पात एव कल्पते. भक्तांच्या संघामध्ये राहून भगवंतांची सेवा करण्याची इच्छा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे काम क्रोध आपल्याला सतावत राहणार. ओव्हर कॉन्फिडंट होऊन काय उपयोगाचं नाही. किती ओव्हर कॉन्फिडंट होणार आहे आपण होऊन ध्रुव महाराजांसारखं तर होणार नाही, हो की नाही? सदैव भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे.
भक्तांचा संघच आपल्याला वाचवतो. साधूंचा संघ आपल्याला वाचवतो पतन होण्यापासून. आणि तो भक्तांचा संघ जितका शुद्ध असेल तितकं चांगलं आहे. त्या अशुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहिला तर हे ह्यातलं काही होणार नाही. ते पण तेवढंच खरं आहे. चुकीचा सल्ला देण्यामध्ये आपले वरिष्ठ इस्कॉन मधले वरिष्ठ भक्त एक्सपर्ट आहेत. काल मी वाचत होतो, मी म्हणाली एकदम मधनच प्रभूजी दुसरंच काय सांगायला. पण भक्तांचा संघ खूप गरजेचा असतो आणि तो पण शुद्ध भक्तांचा संघ खूप गरजेचा असतो. हे आपल्या इस्कॉन मध्ये आजामिलची कथा खूप फेमस आहे. ज्याला कुठली कथा येत नाही तो व्यासासनावर बसतो आणि आजामिलची कथा सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे आजामिल जेव्हा आपल्या मुलांना नारायण म्हणून बोलवतो तेव्हा यमदूत आलेले असतात. मृत्यूच्या शय्येवर असतो तो, परंतु विष्णू दूत येऊन यमदूतांना परत पाठवतात. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे हो की नाही? सगळ्यांना माहिती आहे. ही स्टोरी आपल्याला सांगितली जाते जनरली. आपले सगळे वरिष्ठ भक्त सांगतात की बघा नाम जपाचा महिमा बघा. आपल्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलेलं. मुलाला बोलवायला गेले परंतु विष्णुदूत आले आणि ते वाचले. आणि मग याचा चुकीचा अर्थ सगळे काढतात की पाप कर्म करत करत नाम जप केलं तरी चालतंय. पाप कर्म करत करत नाम जप केलेलं चालत नाही. बऱ्याच जणांना हे माहितीच नाही, कारण भागवतम आपण कधी वाचलंच नाहीये. बऱ्याच जणांना हे माहितीच नाहीये की विष्णुदूत येऊन आजामिलला घेऊन जात नाहीत भगवत धामामध्ये. कोणाकोणाला माहिती होतं सांगाय? माहिती होतं का तुम्हाला? हरिबोल माता. सगळ्यांना स्टोरी अशी सांगितली जाते की मरणार असतो आजामिल, मग यमदूत येतात, परंतु तो नारायण म्हणून स्वतःच्या मुलाला बोलवतो म्हणून विष्णुदूत पण येतात. विष्णुदूत यमदूतांना परत पाठवतात आणि आजामिलला भगवत धामात घेऊन जात नाहीत. आजामिलाला विष्णुदूत संग देतात, शुद्ध भक्ती देतात आणि निघून जातात. मग तो बरेच दिवस शुद्ध भक्तिमय सेवा करतो भगवंतांची, पुन्हा शुद्ध होतो, मग भगवत धामात जातो. नामाचा प्रभाव असा आहे की शुद्ध नाम जर तुम्ही घ्यायला लागला तर तुम्हाला शुद्ध भक्त भेटतील आणि ते शुद्ध भक्त तुम्हाला भक्ती प्रदान करतील, भक्तीमध्ये पुढे घेऊन जातील. शुद्ध भक्तांच्या संघाशिवाय फक्त नामाने होत नाही. बरेच जणांना असं वाटतं की फक्त नामाने होणार. मग आपण एकटे भक्ती करत बसलो ना आणि मग ते काम आणि क्रोध आपल्याला सोडणार नाही. ध्रुव महाराज भक्तांच्या संघात नव्हते का? होते, तरी पण त्यांच्यावरती एवढा प्रभाव झाला. आपण भक्तांचा संघ किती टाळतो बघा, हो की नाही? भक्तांचा संघ खूप गरजेचा आहे आणि तो देखील शुद्ध भक्तांचा असला पाहिजे. हे मुलाचं नाव नारायण ठेवून चालत नाही. विष्णुदूत येतील परंतु तुम्हाला ते भक्ती शिकवून जाते. हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. स्वयंभू मनु जे सांगत आहेत ते जरी बेसिक असलं तरी किती आपल्याला पुन्हा आपण कुठेतरी पडल्यासारखं वाटतं. ते वर उचलण्यासाठी हे सगळं आहे. प्रभुपाद परत बऱ्याच तात्पर्यांमध्ये तेच 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 रिपीट करून सांगतात. का? कारण आपण पडतोय, सारखं 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 पडतोय. आणि जोपर्यंत आपण शुद्ध भक्तांच्या संघात असणार नाही तोपर्यंत पडतच राहणार. किती पण ग्रेट असाल तुम्ही, काही फरक पडत नाही. हा जो अहंकार, कॉन्फिडन्स आहे ना, ओव्हर कॉन्फिडन्स, काही उपयोगाचा नसतो. ध्रुव महाराजांना पण होता कॉन्फिडन्स.
हम्म? खूप सतर्क राहिलं पाहिजे काम आणि क्रोध दोघांपासून. नामे रुची जीवे दया. हम्म What was that? नामे रुची जीवे दया वैष्णव सेवन शुनो सनातन समथिंग लाईक दॅट. जीवांप्रती दया नसेल आपल्या हृदयामध्ये तर नुसतं नाम घेऊन काय उपयोगाचं नाही. हम्म? भावाला मारलं म्हणून सगळ्यांना मारायला उठले ध्रुव महाराज. गेली दया मनातली. हे स्वयंभू म्हणून सांगायला आलेत त्यांना. आपल्या पण विरुद्ध कोणीतरी काहीतरी बोलतं काहीतरी करतं आपण आपल्या मनातली दया निघून जाते. आपण लगेच शत्रू बनतो. असं करून चालेल का? आपण भक्त आहोत. ज्याला नामामध्ये रुची आहे त्याच्या हृदयामध्ये जीवांबद्दल दया असली पाहिजे. हरे कृष्ण. हे अध्याय उद्या संपूया आपण. आज पण संपला असता परंतु एकत्र एवढे श्लोक नको वाटतं मला कधी कधी. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हा प्रभुजी, आता ध्रुव महाराज ज्यावेळेस लढाई करतात ते क्षत्रिय धर्माचं पालन करतात. ज्यावेळेस ते यक्षांना मारतात, यक्ष पण त्यांना मारा येतात. त्यावेळेस ज्यावेळेस ध्रुव महाराज आता सगळ्यांनाच मारतात. त्यांच्या भावाला एकाने मारलं म्हणून ते सगळ्यांना मारायचा प्रयत्न करतात. माझं त्यांचं आध्यात्मिक पतन होतंय म्हणून मनु महाराज त्यांना ज्ञान द्यायला येतात. पण हीच गोष्ट अर्जुनाला ज्यावेळेस भगवंत अर्जुनाला लढाई करायची नसते पण अर्जुनाला बघून सांगतो तू सगळ्यांना मार. आता तिथं पण विषय असा की पाप केलेला असतं थोड्या लोकांनी, जसं दुर्योधन आणि त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं पाप बघितलं नसतं विष्णू महाराजांनी यांनी वगैरे. पण बाकीचे जे सैन असतात त्यांना पण ते पूर्णपणे मारून टाकतात. हा विरोधाभास कसं वेगळे त्याच्याबद्दल. अरे विरोधाभास कुठे आहे याच्यामध्ये? जो पापी आहे त्याच्या बाजूने जर तुम्ही युद्धामध्ये उभे राहिला तर तुम्हाला मृत्यूला सामोरं जावंच लागेल. त्या सैनिकांना चॉईस काही ना होता काही ना नव्हता. जसं की श्रील प्रभुपाद रिपीटेडली समजावून सांगतात की आपल्या सगळ्यांना असं दाखवलं गेलंय, आपल्या सगळ्यांना असं सांगण्यात येतं की भीष्मदेवांना द्रोणाचार्यांना चॉईस नव्हता. काय करणार? हस्तिनापूरचं मीठ खाल्लंय ते तिकडूनच मला युद्ध करायला पाहिजे असं थोडीच असतं. त्यांना पण चॉईस होता अधर्माचा साथ न द्यायचा. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी अधर्माचा साथ देत नव्हते परंतु चुकीचा सिद्धांत डोक्यामध्ये घुसवून अधर्माचा साथ देत होते. मग अशा व्यक्तींना पण नष्ट केलंच पाहिजे. अर्जुनाला युद्ध करून सगळ्यांना मारण्याचा सल्ला दिलेला आहे तो धर्माच्या रक्षणासाठी, व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी नाही. जसं आता आज आपण चर्चा केली, अर्जुनाचं युद्ध न करणे हे व्यक्तिगत महत्वाकांक्षा होती. त्याला व्यक्तिगत तो म्हणत होता मी युद्ध केलं तर माझे भाऊ मरतील, युद्ध केलं तर मला काय मिळणार आहे, त्यांना काय मिळणार आहे, स्वतःचा विचार करत होता. भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात की हे युद्ध तुला धर्माच्या रक्षणासाठी करायचंय. क्षत्रियाचा धर्म युद्ध करणे नसतं, क्षत्रियाचा धर्म असतं धर्माचं रक्षण करणे. त्या धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करायचं असतं. युद्ध करायला त्याची परवानगी असते, त्याला ट्रेनिंग दिलेलं असतं. म्हणजे समाजामध्ये कुणी भगवंतांविरुद्ध वागत असेल, धर्माच्या विरुद्ध वागत असेल त्याला दंड देणे,
आणि जर मग एखादं राष्ट्र राज्य अख्खं त्या राजाच्या त्या राजाच्या आधिपत्याखाली अख्खा राष्ट्रच अधर्माखाली जात असेल तर मग त्याच्याशी युद्ध करावं लागतं. राजाला दुसऱ्या राजाला कसा दंड देणार, त्याला युद्धच करायला पाहिजे. त्याचे जे सैनिक असतात ते राजाचे मीठ खाल्लेलं असतं म्हणून त्याच्या बाजूने युद्ध करतात. आता ह्याच्यामध्ये पण आपण असं म्हणू शकतो की ते सैनिक बिचारे, त्यांना थोडीच चॉईस आहे सोडून जायला. या सगळ्यांना चॉईस असतो, चॉईस कोणाला नसतं असं नसते. भीष्मदेव द्रोणाचार्य यांना तर डेफिनेटली होता. हात वर केला असतं त्यांनी, मी युद्ध करणार नाही. दुर्योधनला म्हटलं असतं तू जा, तुला त्याला काय करायचं कर जा. परंतु त्यांनी भौतिक नियम पाळले. भगवंत समजावून सांगतात भौतिक नियम कुठला, की क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणे, म्हणून मी युद्ध करणार. त्याच्याही अधिक क्षत्रियाचा धर्म आहे दया करुणा, ते विसरले. अर्जुनाला इथे सांगण्यात येत आहे की हे धर्माविरुद्ध आहेत सगळे. त्या बाजूला जे उभे आहेत ते सगळे धर्माच्या विरुद्ध उभे आहेत. त्यामुळे सगळ्यांना मारलंच पाहिजे. इथे असं नव्हतं ना, इथे यक्ष थोडीच तुमच्यावर, एका यक्षाने जंगलामध्ये ते पण चुकून मारलेलं असतं उत्तमला. आता त्याची पूर्ण स्टोरी दिलेली नाही आहे, कसं मारलेलं काय मारलेलं वगैरे. इथे चूक बघा, भगवान श्रीकृष्ण स्वतः हस्तिनापूरला जातात समजावून सांगायला की युद्ध करून विनाकारण सगळ्यांना मारण्यात काही अर्थ नाही, तुमची चूक तुम्ही मान्य करा आणि आम्हाला सगळं पण देऊ नका, एक 5 गावं द्या. परंतु हे इतके अधार्मिक असतात, ते म्हणतात की नो, तुम्हाला काय करायचं ते करा. आता इथे या स्टोरीत कुठे असं दिसत नाही की ध्रुव महाराज यक्षांकडे गेले आणि म्हणाले की माझ्या भावाला कुणीतरी तुमच्यातलं मारलंय, त्याला माझ्या हवाली करा, मी युद्ध करत नाही. क्रोधाच्या आहारी गेले. कुरुक्षेत्राचं युद्ध हे क्रोधातून झालेलं नाही आहे, हे कायमचं लक्षात ठेवा. बऱ्याच लेखकांना, बऱ्याच टीकाकारांना असं वाटतंय की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनामध्ये विनाकारण क्रोध भरतायत. नो, त्याला ॲजिटेट करतायत, त्याला प्रवृत्त करतायत युद्ध करायला. बिचारा माफ करायला तयार आहे, म्हणजे चुकीचं केलं नाही का भगवंतांनी? नो, हे युद्ध क्रोधातून झालेलंच नव्हतं. भगवान श्रीकृष्ण हे परफेक्टली जगाला दाखवण्यासाठी स्वतः शेवटचा उपाय म्हणून शांती प्रस्ताव घेऊन गेले होते, हो की नाही? परंतु जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, दुर्योधनासारखे, त्यांना सगळं पाहिजे असतं. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मग युद्धामध्ये जो आपल्या आपल्या राजाच्या बाजूने राहिलाय त्याच्या बाजूने त्याला युद्ध करावंच लागतं. आता कुणी असंही म्हणू शकेल की मग भगवंतांनी असा चॉईस द्यायला पाहिजे होता की अर्जुन टू भीम, नाही अर्जुन नाही, काय दुर्योधन आणि भीम वैयक्तिक 1 to 1 लढाई करायची, जसं जरासंघ बरोबर केलं. जरासंघ हा देखील अत्याचारी राक्षस होता, अधर्मी होता, त्याच्याशी युद्ध नाही केलं, त्याला जाऊन एकट्याला मारलं. तसं एकट्याला का मारलं नाही? तर एकट्याला मारलं नाही कारण ते खूप मोठे मोठे महारथी सगळे एकत्र येऊन हे षडयंत्र करत होते. दुर्योधन, धृतराष्ट्र, त्याला भीष्मदेव सहमत होते, सगळे सहमत होते. अशा वेळेला युद्धच करावं लागतं, 1 to 1 करून चालत नाही. दुर्योधन मेला असता, दुःशासन उभा राहिला असता, मी देणार नाही राज्य म्हणून.
बऱ्याच वेळेला धर्मासाठी युद्ध करावं लागतं, त्याच्यामध्ये सैनिक मरतात, सैनिकांचाच दोष असतो, अधर्माच्या बाजूने लढत असतात. याच्यामध्ये अजून बरेचसे तर्क वितर्क आपण करू शकतो, परंतु सिंपल लॉजिक आहे. भगवंतांना पुन्हा धर्माची स्थापना करायची होती. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रभुपाद लिहितात, भगवंतांना पुन्हा धर्माची स्थापना करायची होती, त्यामुळे जगभरातले सगळे अधर्मी एका बाजूला करून एकाच वेळी मारायचा प्लॅन होता भगवंतांचा. प्रभुपाद लिहितात एका ठिकाणी. हे कर्माचं गणित कोण जाणून घेणार? प्लेन क्रॅश झाला, 262 लोक 270 लोक एकाच वेळी मेले. आता काही लोक म्हणतात निष्पाप लोक मेली. निष्पाप थोडीच आहेत, त्यांचं कर्म होतं, एकत्र आणून मारलं त्यांना भगवंतांनी. तर तुम्हाला समजत नाही हे त्याच्या मागचं लॉजिक, याचा अर्थ ते चुकीचं असते असं नसते. या निसर्गामध्ये, प्रकृतीमध्ये सगळं काही परफेक्टली चालू असतं. परवा जो प्लेन क्रॅश झाला, ते कॉलेजमध्ये जिथे प्लेन क्रॅश झाला त्या कॉलेजमधले 8 मेले ना. काही लोक म्हणू शकतात ते 8 निष्पाप होते. नाही, सगळं प्लॅन्ड असतं. जे आहे ते आहे. म्हणून बऱ्याचदा मी सांगतो, तुमच्या लक्षात येते का बघा, इथे डिफरन्स कशात आहे, डिफरन्शिएटिंग फॅक्टर काय आहे? जे कर्म केलं जातंय ते वैयक्तिक स्वार्थासाठी आहे का भगवंतांची सेवा म्हणून आहे? वैयक्तिक स्वार्थासाठी असेल तर ते चुकीचं आहे, म्हणून स्वयंभू म्हणून त्याला थांबवायला आले. भगवंतांची सेवा म्हणून असेल तर ते सगळं बरोबर आहे. किती 18 अक्षौणी सेनाला मारलं, सगळं बरोबर आहे. तर इथे ध्रुव महाराज भगवंतांची सेवा म्हणून करत नव्हते, क्षत्रिय म्हणून करत नव्हते. ती क्षत्रिय स्वतःच्या शौर्याचा दुरुपयोग केला तर त्याला पण त्याचा दंड भोगावा लागतं. असं नाही आहे की तुम्ही शूरवीर आहात, क्षत्रिय आहात म्हणून मारत सुटा कोणाला पण. हिटलर, नेपोलियन, अलेक्झांडर या लोकांनी तेच केलं, त्यांना त्यांचा दंड भोगावा लागणार. क्षत्रिय हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो, त्याने फक्त धर्माच्या रक्षणासाठी युद्ध केलं पाहिजे, बाकी कुठल्याही कारणासाठी युद्ध केलं नसलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काय सांगायचंय? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आता तुम्ही जे सांगत होतात की ज्याप्रमाणे की सर्व अधर्मी लोकांना एका साईडला करून आणि मग भगवंतांना त्यांना मारायचं होतं, तर हा त्यांचा प्लॅन होता. तर मग ह्याच्यामध्ये जी सेना कौरवांकडनं लढत होती ती तर नारायणांची सेना होती ना, तरी सुद्धा ते पापी होते, तरी त्यांना मारायचं होतं. जसं मी मगाशी म्हणालो की हे कर्माचं गणित जे आहे याचं तुम्ही लॉजिक लावत बसला तर तुम्हाला कधीच कळणार नाही. सत्ययुगात जरी जन्माला आला आणि 1,00,000 वर्ष याच्यावर विचार करत बसला तरी कळणार नाही. कारण मग जीवाच्या इच्छा आकांक्षा एवढ्या महाभयानक आहेत, याला सुपर कॉम्प्युटर पण कमी पडेल. कोणाला कुठला दंड कधी द्यायचा ते ठरवतायत. आपण कोण ठरवणार? तुम्ही नव्हता ऍक्च्युली. पहिल्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःची यादव कुळ नष्ट करून जातात, त्याची पण कथा आहे. तिथे तर सगळं कन्फ्युजिंग आहे.
हे असं दाखवलंय की सगळे यादव कुळातले सगळे पापी होते. कोणी कुठेही कसाही असू शकतो. कदाचित असं असू शकतं, असं असू शकतं. तिची नारायणी सेना जी होती ती भगवंतांना नष्ट करायची होती त्या युद्धाच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं तुम्ही त्या बाजूने लढा. एवढंच नाहीये, तुम्ही तर एवढा विचार करताय, त्याच्याही पुढे मगाशी म्हणूनच मी म्हटलं की याच्यात लॉजिक किती लावत बसलं तरी कमी पडेल. पांडवांच्या बाजूने जे सगळे होते ते पण सगळे मेले. 5 पांडव फक्त जिवंत राहिले त्या युद्धामध्ये, बाकी कुणी जिवंत राहिलं नाही. दोन्ही बाजूचे मिळून. आपण आता ह्याच्यावरती मग आर्ग्युमेंट करणार की मग पांडवाकडची धर्माच्या बाजूने होते. हो की नाही? ह्या लॉजिकचा विचार करून आपल्याला काही मिळत नाही. कारण मेन गोष्ट आपण लक्षात ठेवायची असते ती म्हणजे एक कर्माचं लॉजिक जे आहे ते स्वतःच कर्म बघण्यासाठी आहे, दुसऱ्याचं कर्म बघण्यासाठी नाही आहे. एक ऍज अ प्रचारक म्हणून ही उदाहरणं दिली जातात, पण याच्यामध्ये किती लॉजिक लावत बसला तरी कमीच आहे. काही काही ठिकाणी भूकंप होतो, अख्खं गावच्या गाव मरतं. त्या गावातले सगळे अधर्मी होते, सगळे पापी होते. एका घरात तर ब्राह्मण होता. सगळं असतं त्याच्या. आणि असं पण नसतं की त्या जन्मातलं पाप असतं किंवा त्याच्या मागच्या जन्मातलं पाप असतं. 100 जन्माच्या आधीचं पापाचं फळ तुम्हाला आता मिळू शकतं. हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. भगवंत स्वतः म्हणतात गहना कर्मणो गती. त्यामुळे हे लॉजिक आपण लावत बसायचं नाही जास्त, तुम्हाला त्यातून काही मिळणार पण नाही. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.